एक अमनेश्वर नावाचं मंदिर आहे. अमनेश्वर मुरुंबाड नावाच्या गावाला आहे. थोडा मार्ग खराब होता जाण्यासाठी, का आम्ही खराब मार्गाने गेलो माहित नाही. तर जंगलातून रस्ता होता आणि पण ते शिवपिंड सर आहे ना ते वेगळं होतं. म्हणजे अमनेश्वराच्या मंदिरामध्ये शिवपिंड आहे ते थोडं तुटलेल्या अवस्थेतलं होतं. त्याच्याबद्दलची एक पुन्हा असं झालं कथा आहे. जशी मी एक पांडवांची कथा सांगितली तशी अजून एक कथा शिवलिंगाबद्दल, शंकराच्या मंदिरांबद्दल भारतभर सांगितली जाते. ती अशी की एक गाय जंगलामध्ये जायची आणि आपला पान्हा तिथे सोडायची. तिचं दूध कमी व्हायला लागलं म्हणून मग तो गुराखी असेल किंवा गायीचा मालक असेल तो चिडायचा आणि तो बघायला जायचा की ही गाय कोणाला दूध देते आणि मग त्याला तिथे कुठल्या तरी दगडावरती ती दूध देते असं समजायचं. मग तो त्याच्यावरती पहारीनी किंवा कुऱ्हाडीनी घाव घालायचा. मग त्याचा तुकडा उडायचा आणि मग त्यातून रक्ताचा प्रवाह यायचा. आणि मग त्याला चूक कळते की अरे इथे देवाचं स्थान दिसतंय, आपण म्हणजे एकदम भावनेच्या भरात काहीतरी केलं. मग तो तिथे माफी मागतो त्या ह्याची देवाची आणि मग तिथे देव म्हणतो दृष्टांत देऊन की आता मी इथेच माझं देऊळ बांध. अशा कथा आपल्याला भारतभर दिसतात. त्या पण अतिशय लोकप्रिय संकल्पना आहे. इथे तसंच झालं, इथे पण तशीच संकल्पना आहे. शिवशर्मा नावाच्या कोणा एका गुराख्याची गाय तिथे दूध द्यायची आणि त्यांनी तो तुकडा घाव घातला आणि त्याचा एक तुकडा जो उडाला तो पुढे कळपेश्वर म्हणून आला आणि एक करंबुशी नावाचं गाव आहे जवळ, तिथे एक तुकडा उडाला, त्याला करंबेश्वर म्हणून नाव पडलं. अशी कथा सांगितली जाते. आता पुन्हा तेच आहे की तुम्ही बरीचशी शिवलिंग बघाल, अगदी गुहागरचं बघितलं किंवा हे आत्ताचं अमनेश्वरचं बघितलं तर असं घडवलेलं शिवलिंग वाटत नाही. ते असं एक म्हणजे नैसर्गिक पाषाण जो असतो तसं वाटतं आपल्याला, थोडासा ओबडधोबड असल्यासारखा वाटतो किंवा एखादा खरोखरच त्याचा तुकडा उडालेला असा दिसतो, त्या तिथे दिसतं. आता कदाचित त्याची काही कथा असेल. मगाशी मी जसं पांडवांचं म्हटलं असं की मला माहीत नाही आहे त्याची कथा काय, पण एक मनातली उत्सुकता जी असते ती मला शांत बसू देत नाही आणि मग त्यातनं काहीतरी कथा निर्माण होते आणि मग ही जी एक संकल्पना आहे तर ती संकल्पना जोडली जाते. तर त्यामुळे ते तसं आपल्याला दिसतं की त्यातला एक तुकडा कळपेश्वरला आहे, एक तुकडा करंबेश्वरला आहे आणि तिसरा जो आहे तो आमनाश्वरला आहे. ते देऊळ पण फार सुंदर आहे. आमणी नावाची जी झाडं आहेत त्याच्यामध्ये वसलेला तो अमनायेश्वर अशी त्या नावाची एक उत्पत्ती सांगितली जाते. किंवा अमनाय म्हणजे वेदांना अमनाय म्हणतात. तर त्या वेदांचा जो ईश्वर आहे तो अमनायेश्वर असं सांगितलं जातं. गोविंदपंत बुंदेले म्हणून जो होते, म्हणजे त्यांचं खेर आडनाव, पहिल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांना जेव्हा बुंदेलखंडाचा भाग हा जेव्हा याच्याकडनं मिळाला, 1/3 भाग मिळाला होता, तर त्याची देखरेख करण्यासाठी म्हणून त्यांनी गोविंदपंत खेरांची नेमणूक तिथे होती केलेली. तर ते खेर मूळचे आडनावाचे आणि ते त्या गावचे, त्यांना गोविंदपंत बुंदेले असं म्हणायचे. तर त्यांनी तिथे येऊन ते सगळं मंदिर बांधलं अमनाश्वराचं, सगळा सभामंडप आणि ते मुख्य देऊळ. त्या देवळावरती पण बाजूनी शिल्पकला आहे. गंडभेरुंड नावाचं एक शिल्प आपल्याला वेगळं दिसतं ते आहे. त्याच्यानंतर एक तिथे ज्याला किन्नर म्हणतात, म्हणजे माणसाचा चेहरा आणि बाकीचा भाग मोराचा, असं अगदी दुर्मिळ दिसणारं कॉम्पोजिट असं शिल्प ते त्या देवळावरती आहे. त्याची जर तुम्ही दीपमाळ बघितली तर फार सुंदर आहे. त्याचे जे हात म्हणतो आपण, प्रोजेक्शन आलेली, त्या हत्तीचे सगळी गंडस्थळं म्हणजे चेहरेच दाखवलेत पहिल्यांदा हत्तीचे खाली. हत्तीच्या सोंडा आहेत आणि त्याच्यावरती ते दिवे लावतात, अशी ती दीपमाळ आहे. त्याच्या बाजूला मागे एक मोठं तळं आहे. जनरली कुठल्याही देवळामध्ये तुम्ही बघाल तर जवळ एखादी पुष्करणी किंवा तळं असतं. तर असतं की तिथला दगड खोदून त्याचंच देऊळ बांधलेलं असतं, कारण आज ट्रान्सपोर्टेशन शक्य आहे. मला वाटलं जयपूरवरनं मार्बल आणायचं आणि देऊळ बांधायचं तर मी बांधू शकतो. त्या काळात शक्य नव्हतं, कारण वाहतुकीची साधनं काही नाही आहेत. घोड्यांच्या, गाढवाच्या, बैलाच्या पाठीवर किंवा बैलगाडीतनं आणि त्या इतक्या मोठ्या दगडाच्या शिळा आणणं हेही मुश्किलीच आहे. त्यामुळे मग तिथलंच खणून खड्डा म्हणजे एक्सकेवेट करायचं आणि तो जो दगड येईल त्यातनं देऊळ बांधायचं. ती जी खाण तयार होते ती मग नंतर सजवतात, डेकोरेटिव्ह करतात, त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि मग ती पुष्करणी होते, तलाव होतो. तर तिथे मोठा तलाव आहे बघा मागे आणि त्याच्यावर एक खाली शिलालेख आहे. आता खूप अस्पष्ट झालाय, तो वाचता येत नाही. असं सुंदर ठिकाण आहे ते आमनाश्वराचं. तर त्याचं ते कारण आहे असं की शिल्प म्हणजे कळपा उडून गेला अशी त्याची कथा आहे. बरोबर. आणि अजून एक म्हणजे कथा सांगितली जाते, तुमच्या पुस्तकात वाचलं होतं आणि आम्ही तिथे गेल्यावर मंदिर पण खूपच सुंदर आहे. म्हणजे नाचणदेव ज्याला म्हणतात, शिरंब्याचं देऊळ ते. हा, खरंच खूप भारी जलमंदिर म्हणतात. म्हणजे चारही बाजूंनी पाणी आहे त्याच्या आणि तुम्ही जर मंदिरात आत गाभाऱ्यात, छोटंसं मंदिर आहे ते पण इतकं सुंदर आहे. आणि ते असंच आहे त्याची कथा पण की ती जी शिवपिंड आहे ती माहीत नव्हती पूर्वी आणि कोणी शेतकरी त्याच्यावरती ते धान्य झोडायचे, झोडणंच म्हणतात त्याला आपल्याकडे कोकणामध्ये. ते धान्य झोडल्यानंतर त्या एका दगडावर झोडायला लागल्यानंतर ते संपायचंच नाही कितीही, आणि मग नाचणी झोडायचंय आणि त्याच्यावर इतकं पीक आलं अमाप, म्हणून मग त्याला नाचणदेव म्हटलं गेलं, अशी एक कथा आहे त्याची.
आणि ते छान आहे, त्याला चारही बाजूंनी पाणी आहे हो. मुळात. आणि तुम्ही जर गाभाऱ्यात गेलात तर ती शिवपिंड शिवपिंड पण पण पाण्यामध्ये असते, कारण 12 महिने तिथे मात्र पाणी असतं आणि ते तेवढीच असते त्याची पातळी. ते फार सुंदर ठिकाण आहे त्याचं. माझ्याकडे काही बरोबर. ड्रोननी काढलेले फोटो होते, तर त्याच्यामध्ये ते अजून वेगळं दिसतं. ओके. अशी खूप म्हणलं ना की शिरंबे त्याच्याच पलीकडे गेलं की मी मगाशी वीर देवपाट म्हटलं ते तिथूनच जवळ आहे. अशी वेगवेगळी तिसंग नावाचं ठिकाण आहे, म्हणजे तिसंग 3 खाड्यांचा संगम आहे तिथे. गड नदी, कापशी नदी या 2 एकत्र येतात आणि थोड्या पुढे जाऊन त्या शास्त्री नदीला मिळतात. अशा 3 नद्यांचा संगम म्हणून तिसंग असं त्याला म्हणतात. कर्जुवे नावाचं गाव आहे ते. तर त्या कर्जुवे गावाला ते हे आहे तिसंग नावाचं ठिकाण. अतिशय शांत आणि रमणीय ठिकाण आहे. दुसरी गंमत तिथे अशी आहे भौगोलिक की 4 तालुके एकत्र येतात. रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर आणि गुहागर असे 4ही तालुके तिथे येतात. त्याच्याबरोबर एकत्र येण्याचं ते तिसंग ठिकाण आहे कर्जुवे गावाच्या इथे. तर ही इतकी वेगवेगळी ठिकाणं आहेत. तिथून आपण थोडंसं तिथे होडी आहे, होडीतनं आपण जाऊ शकतो की आपल्याला तो राई भातगावचा जो पूल झालाय मोठा, तो राई भातगावचा पूल दिसतो. असं ते तिसंगचं ठिकाण आहे. संध्याकाळी मुद्दामून तिथे आवर्जून जावं. पक्षी असतात भरपूर आणि खूप नलावडे मंडळी आहेत. आपले जे अरुण नलावडे जे अभिनेते आहेत त्यांचंही गाव तेच आहे, कर्जुवे. ओके. हां, तर तिथे तो तिसंग हे अशी ना हटके वेगळी ठिकाणं, किंवा जसं आपण राजवाडी म्हणलं, गरम पाण्याचं कुंड आहे आणि 2 मजली गाभारे असलेलं शंकराचं देऊळ आहे. असं कुठे दिसत नाही, त्याचं प्रयोजनही कळत नाही. आणि तुम्ही त्या शिवमंदिर आता तिथे जाऊ देत नाहीत, आतमध्ये गाभाऱ्यात प्रवेश करू देत नाहीत. पूर्वी जेव्हा जाऊ द्यायचे तेव्हा असं नाही आहे किंवा नंतर दुसरा गाभारा बांधला असेल असं नाही आहे, कारण त्या गाभाऱ्यात आतमधून वरच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. ओके. हां, वर जायला. आणि डावीकडे कदाचित काही म्हणजे असं असेल की तिथे जे साधक येत असतील त्या साधनेमध्ये व्यत्यय नको म्हणून मग दार लावून घ्यायचं. मग त्यांना बाहेर जायचं असेल तर तुम्ही देवळात गेलात तर आतमध्ये एक मार्ग आहे, भुयारी मार्ग, जिथून तुम्ही देवळाच्या बाहेर जाऊ शकता. असा मार्ग केलेला आहे. हा असं एकदम वेगळं आहे. त्याच्या बाहेर जे सभामंडप आहे त्याच्यावरती लाकडी सगळं शिल्पकाम सुंदर आहे. कदाचित राजस्थानी सुतारांनी या मंडळींनी केलं असावं, कलाकारांनी, कारण उंट वगैरेचं शिल्पांकन तिथे केलेलं आहे. बरोबर. कामधेनू गाय दाखवली. ती कशी दाखवतात तर तिला 5 तोंड असलेली गाय दाखवतात की सगळ्यांच्या इच्छा ती पूर्ण करते. ते शिल्प तिथे आहे. उंट आहेत कोरलेले. बरोबर. तर ते खूप वेगळं आणि ते महत्त्वाचं ठिकाण असणार, कारण तिथली दीपमाळाही खूप मोठी आहे. आता तिथे जरा जीर्णोद्धार करतायत आणि त्याचा आणि ते अगदी म्हणजे तुमच्या भवानीगडाच्या अगदी पायथ्याला असलेलं गाव आहे. आणि तिथेच ते जे मगाशी मी तो ॲबे कॅरे नावाचा जो फ्रेंच प्रवासी आला होता, ॲबे बार्थेलेमो कॅरे, तो तिथे येऊन त्यांनी त्या सोमेश्वराचं आंघोळ केली आहे आणि तिथून तो पुढे गेला असं ॲबे कॅरे लिहितो. आणि तो डिटेल वर्णन करतो सगळी तेव्हाची. तर असं ते तर ही म्हणजे किती दुर्मिळ आणि किती वेगळी ठिकाणं आहेत ही सगळी की जी दिसत नाहीत कुठे. आणि मला आश्चर्य वाटलं की ही सगळी त्या एका संगमेश्वर तालुक्यामध्ये एकत्र आलेली आहेत. आणि म्हणून ते जरा संगमेश्वरची दुसरी गंमत अशी आहे की तालुका संगमेश्वर असला तरी त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते देवरुखला आहे. ओके. कारण इंग्रजांच्या काळामध्ये तिथे बऱ्याचदा आगी लागल्या आणि एकदा माझ्या मते 1700 काहीतरी साल आहे, 38-39 असेल, नाही थोडं पुढे 1800 मधलं आहे, 1800 ह्याच्यात. तर तेव्हा एक मोठी आग लागली ज्याच्यामध्ये पोलीस चौकी, टपाल कचेरी, तिजोरी हे सगळं जळलं. ओके. आणि म्हणून आणि ती म्हणजे 5व्या-6व्यांदा लागलेली आग होती. त्यामुळे ब्रिटिशांनी ते सगळं उचललं आणि तिथून एक 20 किलोमीटरवर जे देवरुख आहे तिथे देवरुखला नेऊन केलं. त्यामुळे तुम्हाला सर्व सरकारी कार्यालय जी असतात तालुका पातळीची ही सगळी देवरुखला तुम्हाला दिसतील. तालुका संगमेश्वर असला तरी हेडक्वार्टर देवरुख. देवरुख थोडं उंचावरती आहे, जसं दापोली थोडं उंचावर आहे कोकणात असलं तरी, तसं देवरुख थोडं उंचावरती आहे. आणि हा संगमेश्वर देवरुख दोन्ही परिसर हा सगळा असा एकत्रच आहे. म्हणजे कारण देवरुखच्या तुम्ही जवळ गेलात तर तुम्हाला साखरपा, देवळे ही गावं लागते. देवळ्याचं मंदिर पण असं जुनं आहे, त्याचे उल्लेख 12-13व्या शतकातलं देऊळ आहे असे उल्लेख येतात तिथले देवळ्याचे. तर असा सगळा तो खूप प्राचीन परिसर आहे. बरं म्हणजे देवळ्यावरनं तुम्ही साखरप्याला आलात की आंबा घाटाने पुन्हा जाता येतं. म्हणजे ही सगळी घाटमाथ्याच्या पायथ्याची गावं. इथे पूर्वी व्यापार करताना नेसेसरीली एक विश्रांती स्थळं असतील मोठी, कारण प्राण्यांच्या पाठीवरनं व्यापार आहे. त्यामुळे घाटापर्यंत आल्यावर विश्रांती घ्यायची, उद्या सकाळी घाट चढायला सुरुवात करायची किंवा घाट उतरून आला की एक दिवस मुक्कामाचा. त्यामुळे ती मोठी आणि महत्त्वाची ठिकाणं तेव्हापासूनची होती असं दिसतं. बरोबर. आणि सर मी जेव्हा गेलो होतो ना तेव्हा मला सर्वात जास्त म्हणजे आत्तापर्यंत युनिक आणि चांगलं जे मंदिर वाटलं होतं तर संगमेश्वरमध्ये जे आपण आता बोललो की
संगमेश्वरमध्ये सोमेश्वर मंदिर, जे की जिथं गरम पाण्याचे कुंड पण आहेत, राजवाडी मधलं, आणि परत दुमजली गाभारा असलेलं मंदिर आहे. परत ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की राजस्थानी कलाकारांनी केलेलं मंदिर आहे, म्हणजे बाहेर पूर्ण जे लाकडी बांधकाम आहे ते पण, म्हणजे आणि छप्पर पण त्याचं आपलं कोकणामध्ये जसं असतं ना, लाकडाचं केलेलं असतं ते, अप्रतिम आहे त्याची कलाकुसर, म्हणजे पूर्ण आपण कौलं वगैरे म्हणतो त्या टाईपचं. आणि परत दगडी जोते पण आहेत बसायला, आहे ना, जेणेकरून म्हणजे कोकण वाटतं. आणि ते जुनं देऊळ आहे खूप, म्हणजे आता काय म्हणतात त्याला, की तो सभामंडप आणि लाकडी काम हे साधारणपणे पेशवे काळातलं असावं. पण मूळ मंदिर जे आहे ना ते खूप जुनं असणार आहे, प्राचीन, कारण त्याची दगडी बांधकाम, त्याच्यावर असलेली घोड्याची तोंड त्याच्यावरती कोरलेली आहेत. तुम्ही बघाल तर या ज्या काही गोष्टी आहेत, हे मंदिर जुनं आहे. आता पुन्हा आपल्याकडे तेच आहे दुर्दैवाने, की डॉक्युमेंटेशनची पद्धत नसल्यामुळे जोपर्यंत आपल्याला कळत नाही किंवा काही हे येत नाही, पण साधारणपणे आपण अंदाज बांधू शकतो की ते मंदिर बऱ्यापैकी जुनं असणार आणि ते प्रॉमिनंट एखादं व्यापारी ठिकाण असणार. कारण गडाच्या पायथ्याला व्यापारी मार्गावर एक मोठं देऊळ बांधलंय. एखादं मोठं देऊळ बांधायचं ही छोटी गोष्ट नाही, कारण त्याच्यासाठी पैसा लागतो. हा कदाचित कोणी राजाने दिला असेल, कोणी सरदारांनी दिला असेल, कदाचित व्यापाऱ्यांनी कोणी बांधला असेल, पण मोठा पैसा दिलेला आहे. मोठी दीपमाळ आहे, तुम्ही दीपमाळ तिथली बघाल तर भिंती पण खूप मोठ्या आहेत, भिंती खूप मोठ्या आहेत. त्याच्या बाजूला ओऱ्या होत्या भक्तांसाठी राहण्यासाठी, म्हणजे लोकांनी यावं तिथे राहावं असं ते ठिकाण पूर्वापार होतं. त्यामुळे महत्वाचं ठिकाण आहे ते खूप. बरोबर. आणि अजून एक सर, म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकात वर्णन असं केलंय की डोंगरावर एक मंदिर आहे आणि कदाचित महामार्गावरनं जाणाऱ्या कोणाला विश्वासच बसणार नाही की डोंगरावर पण असं मंदिर असू शकतं. ते सप्तेश्वराचं मंदिर आहे. आपण अगदीच कसब्याच्या इथून वरती गेलं डोंगर चढून की सप्तेश्वराचं मंदिर आहे आणि जलव्यवस्थापन तिथलं बघण्यासारखं आहे. साधारणपणे आता पुन्हा तेच की त्याची अजून माहिती उपलब्ध नाही, पण सप्तेश्वर म्हणजे 7 ठिकाणून डोंगरातनं आलेले प्रवाह एकत्र केलेत त्यांनी आणि ते आपल्याला आज दिसतात. ते चॅनल दिसतात. ते जे ठिकाण आहे तिथे कमानी केलेल्या आहेत. कदाचित हे बहमनी काळ किंवा त्याच्या पुढचा काळ, ह्या काळातलं ते साधारण बांधकाम असू शकतं. मराठा काळापर्यंतचं सुद्धा असू शकतं ते बांधकाम, असं काही अभ्यासक म्हणतात की त्या काळातलं असेल. तर डोंगरावरनं आलेले 7 प्रवाह एकत्र आणून त्याचा एक तो ॲक्च्युअली जो आहे नदी, तो अलकनंदा नदीचा उगम आहे, जी पुढे आपल्याला खाली संगमेश्वरपाशी येऊन जी वरुणा नदीला मिळते. तो अलकनंदेचा तो उगम आहे त्या डोंगरातनं. तिथून त्या 7 प्रवाह एकत्र येतात. एक गोमुख दाखवलंय, तिथून ते एका कुंडात येतं, तिथून जास्तीचं पाणी दुसऱ्या कुंडात येतं आणि मग ते वाहिलेलं पाणी पुढे जातं. तुम्ही जर पावसाळ्यामध्ये गेलात तर ज्याला निवळशंख पाणी म्हणतात, म्हणजे अगदी पूर्ण तळ दिसतो आपल्याला, इतकं स्वच्छ पाणी तिथे असतं. आणि तर ते ठिकाण समजतच नाही, कुठूनही कळणार नाही की ते ठिकाण एवढं चांगलं आहे. फक्त आता कधी कधी एकच भीती अशी वाटते की इतकी चांगलीच ठिकाणं लोकांना सांगावीत का? कारण जसं काय म्हणतात त्याला, की ते दुधारी आहे. आपण आता जे समाज माध्यमांवरनं किंवा आपलं सुद्धा हे प्रसारित होईल तेव्हा की चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जायला पाहिजेत, चांगल्या लोकांच्या पर्यंत. तशा दुर्दैवाने या चांगल्या गोष्टी वाईट लोकांपर्यंतही जातात आणि त्या ठिकाणाचा नासधूस व्हायला, म्हणजे ते अजून भान नाहीये लोकांना तिथे गेल्यानंतर कसं वागायचं, आणि ती ठिकाणं खराब होतात. आणि मग अनेकदा असं होतं की आता म्हणजे तुम्ही आता पावसाळ्याच्या वेळेला बघालच की अनेक धबधबे किंवा अनेक ठिकाणी आता दुर्दैवाने बंदी घालायला लागते सरकारला की नाही जायचं तिथे कोणी, कारण प्रचंड गर्दीने जातात. गर्दीने जावं त्याबद्दल नाही, पण एक भान पाहिजे किंवा एक शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. असं होत नाही. कधी कधी असं वाटतं की ही ठिकाणं सांगावीत का? काही हितचिंतक म्हणतात की नका सांगू, तुम्ही काही ठिकाणं राहू देत की जे तुम्हाला माहिती आहे. अशी द्विधा मनस्थिती होते खरं की काही ठिकाणं सांगावीत का. पण हे ठिकाण आहे चांगलं, डोंगरावरती आहे आणि रमणीय ठिकाण, आणि तिथलं जी शैली आहे, म्हणजे म्हणून जलव्यवस्थापन म्हणलं की त्यांनी केलेत ते 7 प्रवाह आलेले आणि अगदी आपल्याला प्रॉपर चॅनलाइज केलेलं ते मागे बघायला मिळतं. त्याच्या प्रॉपर त्या चॅनलमधनं येऊन तो प्रवाह एकत्र करून प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या प्रवाहाला एक कमान केली आहे. आपण ती प्रवाह आतून बघू शकतो. एवढं सगळं काम केलेलं आहे. फार छान आणि वेगळा प्रकार सप्तेश्वराचा आहे तिथे.